ब्लॉग आहे ना, आपला ब्लॉग त्या मेन ब्लॉगला ॲड नसणार आहे. तिथं आम्ही चाललोय आता मार्केट फिरायला, कारण आम्ही एवढं खुश झालोय ना, कारण आम्हाला SGD टोकन पण मिळालं, दर्शनचा चांगला वेळ पण मिळाला आणि तेवढ्या ह्याच्यात आम्ही उद्या संपूर्ण दिवस फिरू शकतो. त्याच्यामुळे काय आम्हाला टेन्शन नाही आणि तिसरा दिवस पण आमच्याकडे एक्स्ट्रा शिल्लक आहे, तर आम्ही आनंद झालो. त्याच्यामुळे आम्ही लँग्वेज बॅरियरमुळे मार खाता खाता आम्ही वाचलेलो आहे. आता हा ब्लॉग फनी आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही बनवून राहा या ब्लॉगमध्ये. तुम्हाला बाकीचे डिटेल्स जे मंदिरासाठी दर्शन पास काय असतील ते तुम्हाला त्या मेन ब्लॉगमध्ये दिसून जाईल. धन्यवाद. परत आलोय श्रीनिवासमला. श्रीनिवासमला याचं कारण काय होतं की आम्ही आतमध्ये नव्हतं गेलो कॉम्प्लेक्समध्ये, कारण इथं आतमध्ये एक मार्केट आहे. ते मार्केट आम्हाला बघायचं होतं. म्हणजे मार्केट म्हणजे छोटंसं आपलं पाणी बॉटल ते, कारण आम्हाला एक पाणी बॉटलचा बॉक्स घ्यायचा आहे. तर इथं पाणी बॉटल मागाशी होतं, तर त्यात आम्ही घेईल. तर बघू आतमध्ये काय काय, कारण बरंच होतं आतमध्ये पण आम्ही काही घेतलं नाही. SSD टोकन घेण्यासाठी येतात ना, तर इथं पाठीमागं बघा एवढी मोठी अशी लाईन आहे ना, पुढे एवढी मोठी लाईन आहे ना की ती डेली ती एवढी लाईन भरलेली असते या टोकनसाठी. आणि 8,000 टोकन अवेलेबल असतात ते एका दिवसासाठी, आणि वेगवेगळ्या टाईमने ते आपल्याला वाटप केले जातात. तर त्याची लक्षात घ्या की 8,000 टोकन एकदम वाटले जात नाही. आणि फ्री टोकनसुद्धा ह्याच्यात इन्क्लूड असतात. 8,000मध्ये इन्क्लूड फ्री टोकन असतात. आणि दुसरी गोष्ट, टोकन कधीही चालू होतात कधीही बंद होतात. आणि बघा पाठीमागं एवढी इथं एवढे मोठी असती गर्दीसाठी केलेली आहे, पण आता गर्दी काहीच नाही, तर तुम्हाला टोकन मिळून जाईल. आम्ही आलो इथं कॉफी पिण्यासाठी, कारण इथं चांगली फेमस कॉफी मिळते म्हणून इथं कॉफी पिण्यासाठी आले. आणि ती दोघं आहेत पाठीमागे. आणि कॉफीचं बरोबर दुकान नाही, बस स्टँड आहे तिरुपतीचं, तिथं आहे बरोबर. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इकडे आला ना, तर तुम्हाला इथं जे हिरो आहेत ज्युनियर NTR म्हणा, हे असे लोकांचे तर कटआउट लावले दिसतात. ते इथं त्यांचे नेते पण आहेत आणि अभिनेता पण आहे. आणि एवढीच नाही ह्यांची की एका अभिनेत्याला ही डायरेक्ट उपमुख्यमंत्रीपर्यंत, म्हणजे अख्ख्या संपूर्ण घराला इथला उपमुख्यमंत्री तो ज्युनियर NTRचा चुलता आहे. आणि उपमुख्यमंत्री तिथं डायरेक्ट हिरोच आहे पवन कल्याण. तर त्याच्यामुळे नाही का महाराष्ट्रीयन नाही आहे, ही लोक पण तेवढीच आहेत, आपल्यापेक्षा जास्त आहे महा. आणि विचार करा, हिरोला आपण हिरो म्हणतो आणि नेत्याला आपण नेता म्हणणारे लोक आहेत. आपण नाही यांच्यासारखी डॉक्युमेंट पाडलेली, एवढं सेव्हिरिटी की आपण महाराष्ट्रीयन लोक पुढे आहेत त्यांच्यापेक्षा. फिरत फिरत आलोय तालिंगानाथ माता मंदिर असं काही तर ठिकाण आहे. त्या मंदिरात आता आम्ही आलोय. आम्हाला यांची काय भाषा पण माहीत नव्हती. आम्ही गुगलला बघितलं हे काय आहे, तर म्हणजे सुद्धा 20-20 रुपयाचे असे 5 आहे. म्हणजे इथून चल ना, बाहेर निघाले म्हणजे काय तिथूनच आलं पाहिजे का? अशी पोरं असले होते चिडणारच ना माणूस. आपल्या इथं 20-20 रुपयाचे 5 आहेत. म्हणजे पुरातत्व नाही, म्हणजे नवीन मंदिर बांधलेले असं मंदिर आहे. आपल्याला आपण दर्शन घेऊन जाऊ. दर्शन झालेलं आहे, म्हणजे आम्ही याला काय आम्हाला तिथलं काही समजलं नाही, पण लोकांनी तिथून गंध घेतला, आम्ही पण तो घेतला, गंध घेतला, एका पुडीमध्ये पॅक केला. त्यांचं बघून आम्ही सगळ्या गोष्टी आता इथून करत चाललेलो आहे पुढं, कारण आम्हाला माहीत नाही इथली परंपरा काय आहे. कारण प्रत्येक ठिकाणावरून लोक थोडे कुंकू घेतात, तसं आम्ही आता ते घेत पुढं चाललेलो आहे. कारण वेगवेगळी परंपरा, वेगवेगळ्या राज्यांची परंपरा असते, ते आपल्याला तिथं जाऊन ती करावीच लागते. तर आता आम्ही प्रत्येक जागेचं कुंकू गोळा करतोय. आणि पुरातत्व मंदिर नाही, आता नवीन बांधलेलं मंदिर आहे. पुरातत्व मंदिर आतमध्ये आणि साईडचा पेस मोठा केल्यामुळे ते 20-20 रुपये तिकीट केलेले आहे असं तुम्ही आम्हाला सांगितले. हे असं काही मंदिर आहे, आम्ही गेलो होतो हे मंदिर. हा पुढं सभा मंडप आहे असा, आणि इकडं पाठीमागे असं मोठी स्पेस, पुढं मेन एंट्री, कारण आम्ही पाठीमागच्या एंट्रीने आलो होतो. जे तिरुपती बस स्टँड आहे तिथून हे मंदिर जवळपास 1 किलोमीटर आहे. आणि ह्याच्यासमोरच गोविंदराज मंदिर आहे. त्या गोविंदराज मंदिरला काय आम्ही काही जाणार नाही. काय श्री तैंतुकुंटा गंगामा देवस्थान, असं काय देवस्थान आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म गंगामा देवस्थान. देवीचं नाव लय मोठे, ते काय घेता येत नाही आम्हाला. हे असा व्ह्यू आहे बाहेरचा.